नमस्कार. फ्लेवर्स आणि स्पाइसी या चॅनेलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहतोय ढाब्यावर मिळतो तसा राजमा चावल ही रेसिपी. ही पंजाबी रेसिपी आहे आणि घरगुती मसाल्यांमध्ये तयार होणारी. जर तुम्हाला रोजच्या भाजी भाकरीचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ही डिश नक्की ट्राय करू शकता. अजिबात भांड्याचाही पसारा होत नाही. झटपट तयार होणारी ही रेसिपी कशी बनते ते पाहूया. सर्वात आधी मी कढई गरम करायला ठेवली होती. कढई गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल छान कडकडीत तापलं की त्यामध्ये थोडं जिरं आणि तमालपत्रे घालून घ्यायचं आहे. तमालपत्र आणि जिरं तेलामध्ये तडतडलं पाहिजे. त्यानंतर आपण यामध्ये 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचे आहेत. तो कांदा यामध्ये आपण भाजून घेणार आहोत. कांदा चिरत असताना पूर्णपणे बारीक असा चिरायचा आहे, तर तो या रेसिपीमध्ये छान लागतो. गोल्डन ब्राऊन कलर झाला या कांद्याचा की त्यामध्ये आपण 2 चमचे आलं आणि लसूण याची पेस्ट घालून घेणार आहोत, ज्याने या भाजीची चव वाढली जाईल. आलं आणि लसूण याची पेस्ट व्यवस्थित भाजून झाली की यामध्ये आपण 2 टोमॅटो घालणार आहोत. इथे मी 2 टोमॅटो मिक्सरवरती बारीक करून घेतले होते. त्याची पेस्ट इथे बनवली होती. ती पेस्ट आपण इथे वापरायची आहे. टोमॅटोची पेस्ट घातली की यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे आणि नंतर ही पेस्ट या तेलामध्ये भाजून घ्यायची आहे. मीठ घातल्यामुळे टोमॅटोची पेस्ट आणि कांदा व्यवस्थित भाजला जातो. आता यामध्ये काही सुखे मसाले घेऊयात. त्यामध्ये मी सर्वात आधी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घेत आहे, ज्याने या भाजीला कलर येईल. त्यानंतर अर्धा चमचा गोडा मसाला घालायचा आहे, थोडीशी हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा आपल्या रोजच्या भाजीची चटणी जी असते ती चटणी घालायची आहे. हे सर्व या तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर यामध्ये आपण राजमा घालणार आहोत. हे राजमा जे आहेत ते मी 4-5 तास पाण्यामध्ये भिजत घातले होते. त्यानंतर कुकरला शिजवून घेतले आणि हे शिजवलेले राजमा आपण या ग्रेव्हीमध्ये घेणार आहोत. व्यवस्थित सगळे मिक्स करून घेऊया. एक ग्लासभर याला उकळलेलं पाणी घालून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आपण ग्रेव्ही बनवतानाही यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं, त्यानुसार इथे चवीनुसार मीठ घालून घेऊया. पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर याला एक उकळी येऊन द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपण लो टू हाय फ्लेमवरती ही भाजी 5 ते 7 मिनिट शिजवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्या भाजीला उकळी आली की गॅस आपण लो टू हाय फ्लेम करायचा आणि 5 ते 7 मिनिट असेच गॅसवरती शिजवून द्यायचे आहे. म्हणजे ग्रेव्ही छान शिजली जाईल आणि भाजी टेस्टी होईल. 5 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता भाजीला थोडासा घट्टसर असापणा आलेला आहे. भाजीचा वासही खूप छान सुटलेला होता आणि खूप छान असे राजमा आपली तयार झालेली आहे. गॅस आपण आता बंद करूया आणि भात बनवायला घेऊया. त्यासाठी मी ते अशा प्रकारचं एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये 3 ते 4 तांबे पाणी घ्यायचं आहे. अर्धा चमचा तेल घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथे मी बासमतीचा दावतचा जो तांदूळ असतो तो घेतलेला आहे. राजमाबरोबर ढाब्यावरती जो भात मिळतो तो असा लांबड्या प्रकारचा असतो आणि सुटसुटतही असतो. हा तांदूळ जर तुम्ही वापरलात तर तो अगदी ढाब्यासारखा होईल. त्यानंतर याला उकळी येऊन द्यायची आणि हा जो तांदूळ आहे तो पटकन शिजतो, जास्त वेळ याला लागत नाही. 7 ते 8 मिनिटात हा तांदूळ व्यवस्थित शिजलेला आहे. आता पाण्यातून हा भात पूर्णपणे बाजूला काढून घेऊया. पाणी पूर्णपणे यातून नितळून घ्यायचं आहे. जर तुम्ही असंच हा भात या पाण्यामध्ये ठेवलात तर तो आणखीन शिजेल आणि मऊ पडेल, सुटसुटीत होणार नाही. त्यासाठी हा तांदूळ म्हणजे जो हा भात आहे तयार केलेला आपण तो या पाण्यातून पूर्णपणे वेगळा करून घ्यायचा आहे. आता गरम गरम आपण हे राजमा चावल सर्व करूया. गरम गरमच खायला खूप छान लागतं. तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धतीनं आणि घरगुती साहित्यामध्ये इथं आपलं ढाबा स्टाईल आणि पंजाबी रेसिपी राजमा चावल ही तयार झालेली आहे. सर्वांना नक्की आवडेल अशी ही रेसिपी आहे. एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर पोटभरीचं जेवणही जेवायचं असेल तर तुम्ही ही डिश नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर जर तुम्ही अजून नवीन असाल तर फ्लेवर्स आणि स्पाइसी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत. राजमा चावल ही रेसिपी तुम्ही पाहिल्याबद्दल, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.